नवनाथ बन आपल्यासोबत आहेत. नवनाथ, वैभव नाईक चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले जातच आहेत, त्यांच्याकडे जाईन मी. मात्र ही जी मरण्या मारण्याची भाषा आहे ना, ही फक्त दोन शिवसेनेमधली नाहीये, तर उद्धव ठाकरेंनी भाजपला सुद्धा चॅलेंज केलेलं होतं. नम्रताजी, तुम्हाला आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील उद्धवजी ठाकरे यांनी एक भाषण केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी देवेंद्रजींना थेट आव्हान दिलं होतं की एकतर तू राहशील किंवा मी राहील. त्यात आव्हानाचं पुढे काय झालं आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची साथ दिली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा फडकला. त्यामुळं जेव्हा जेव्हा उद्धवजी ठाकरे अस्वस्थ होतात, त्यांना पराभव दिसतो, तेव्हा ते अशाच पद्धतीने म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर तू राहशील किंवा मी राहील अशा पद्धतीचं थेट आव्हान करायचं. पराभव झाल्यानंतर काही दिवस शांत राहायचं आणि पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आले आणि त्याच्यानंतर कम ऑन किल मी अशा पद्धतीची डायलॉगबाजी करायची. हे महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचं विजन आणि विकासाचं स्वप्न घेऊन पुढे जातात, तर त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे खंजीर, वाघ, नके, आता त्याच्यात एक भर झाली आहे ती कम ऑन किल मीची. याच्या पलीकडे या भाषणाला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्र हा महायुतीच्या सोबत आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईचा मोठ्या प्रमाणात विकास झालाय. आपण बघतो की मेट्रो असेल, त्यानंतर कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, असे वेगवेगळे प्रकल्प हे मुंबईकरांसाठी महायुती सरकारनं आणि भाजपच्या नेतृत्वात दिले. त्यामुळे मुंबईकरांची साथ भाजपला राहील यात शंका नाही. ठीक आहे कृष्णा, येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे, किती तुम्ही फोडलात तरी लोक आमच्यावर आहेत. नवीन कार्यकर्ते घडवण्याची शिवसेना पक्ष आहे. बरं, ठीक आहे. कृष्णा हेगडे आणि नवनाथ बन दोघांनाही याचं उत्तर द्यायचंय. सुरुवातीला नवनाथ बन. नम्रताजी, मला अतिशय वाईट वाटतं की अमित भाईंचा आजचा दौरा हा सहकार क्षेत्रातल्या विविध योजनांचं उद्घाटन करण्यासाठी आहे. केंद्रामध्ये अमित भाई सहकार मंत्री आहेत आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईसाठी सगळ्यात जास्त जर का कोणी प्रयत्न केले असतील मुंबईच्या विकासासाठी तर ते भारतीय जनता पार्टीने आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये. तुम्हाला माहित आहे की 2014 पर्यंत मुंबईमध्ये एकच मेट्रो होती, ती अंधेरी ते वर्सोवा. त्याशिवाय एकही मेट्रो सुरू करण्याचं स्वप्न देखील कोणी बघितलं नाही. परंतु 14 ते 19 या काळात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि खरंच मुंबईचा चेहरा मोहरा बदलला. जवळपास 7 प्रोजेक्ट आतापर्यंत मार्गी लागलेले आहेत आणि एवढंच नाही तर एमएमआर रिजन पर्यंत आपण मुंबई मेट्रोचा विकास करतोय. मुंबईचे रस्ते असतील, नवनाथजी, मला हे सगळं माहिती आहे. काय प्रोजेक्ट राज्यामध्ये आलेले आहेत हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. माझा मुद्दा आहे, नाही बरोबर, अग्रीड, तुम्ही जे म्हणताय त्याच्याबद्दल मी रिफ्यूट नाही करत आहे. तुम्ही म्हणताय ते अग्रीड आहे. माझं म्हणणं आहे की अमित शहा हे तुमचे ज्येष्ठ नेते, केंद्रातले मंत्री आहेत, त्याच्यासोबत ते भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत, मोठे पदाधिकारी आहेत पक्षामधले तुमच्या, ते निवडणुकीसाठी मुंबईत आले. करा की स्वीकार. काय असे अंगाला काटे पोहोचणार आहेत तुमच्या? आले निवडणुकीसाठी, काय थेट सांगायला जातो? नाही, आज निवडणुकीसाठी दौराच नाहीये. जेव्हा निवडणुकीसाठी आले तेव्हा आम्ही निवडणुकीसाठीच येणार असं सांगतो. आता महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या नाही. आजचा अमित भाईंचा दौरा हा सहकार क्षेत्रातला आहे. ज्या दिवशी आमचे नेते निवडणुकीसाठी येतात त्यावेळेला आम्ही जाहीर त्यांचा कार्यक्रम होतो, ते काय लपून कार्यक्रम होत नाही. त्यामुळं आमचा पक्ष फोडला हे म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. यांनी विचार सोडले, त्यांच्यामुळे यांचा पक्ष राहिलेला नाही. ठीक आहे. नवनाथ बन, ह्या सगळ्यामध्ये एक आहे की केंद्रभागी टीकेच्या आणि ह्या सगळ्याचा करता धरता म्हणून टीकेच्या नजरेने सुद्धा, राजकीय विश्लेषकांच्या नजरेने सुद्धा भाजपकडे बोट दाखवलं जाते. नम्रताजी, एक असा दावा केला जातो की मुंबईतला मराठी माणूस हा उभाटा गटाकडे आहे, तर या दाव्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये. कारण मुंबईमध्ये फक्त 10 जागा ह्या उभाटा गटाच्या आलेल्या आहेत. बाकी उर्वरित 25-26 जागा ह्या महायुतीच्या आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईकर देखील महायुतीच्या सोबत आहेत. राहिला प्रश्न राजकीय टीकाकार काय म्हणतात याकडे. परंतु आपण बघितलं असेल की जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा ती फूट दोन्ही बघूया, काही हरकत नाही. कसं लावणार आपण? लोकसभेचं विधानसभेला नाही लावू शकत आणि इकडचं तिकडे नाही लावू शकत, तर महापालिकेचं लॉजिक वेगळं असेल ना. नवनाथजी बोला. आत्ता लोक महायुतीच्या सोबत आहेत. गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं महायुतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात काम सुरू आहे
त्या सगळ्याला मुंबईकर साथ देतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. ज्या पद्धतीनं असा दावा केला जातोय की शिवसेना ही भारतीय जनता पार्टीमुळे फुटली, तर अजिबात नाही. जेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडले, एवढंच नाही तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणायला देखील यांना कमीपणा वाटायला लागला. त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडायला सुरुवात झाली आणि बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे एकनाथ शिंदे आणि बाकी सगळे बाहेर पडले आणि ते न्यायालयात गेले. जनतेच्या न्यायालयात देखील शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे हे सांगितलं.